महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 2 केंद्रीय मंत्र्यांवरती मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। भूपेंद्र यादव हे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी असतील, त्यासोबतच अश्विनी वैष्णव हे सुद्धा भाजपचे महाराष्ट्र सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने एक मोठी बातमी भाजपच्या गोट्यातून, काय नेमकी माहिती आहे? अमोल, नक्कीच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असं आपण म्हणू शकतो। त्याचं कारण भारतीय जनता पक्षाने आता प्रायोरिटीवर प्राथमिकतेचा घेऊन सगळ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्रासाठी भूपेंद्र यादव हे निवडणूक प्रभारी असतील, तर त्यांच्यासह अश्विनी वैष्णव हे यावेळी सहप्रभारी असणार आहेत। आपल्याला सर्वांना आठवत असेल 2019 साली सुद्धा महाराष्ट्रात भूपेंद्र यादव हेच भाजपचे निवडणूक प्रभारी होते। त्यासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर या इतर 3 राज्यांसाठी सुद्धा निवडणूक प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती ही भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। हरियाणासाठी धर्मेंद्र प्रधान, विप्लव कुमार देव, झारखंडसाठी शिवराज सिंग चौहान व हिमंता बिस्वा शर्मा आणि जम्मू काश्मीरसाठी किशन रेड्डी हे जे केंद्रीय मंत्री आहेत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे यावरून आपण नक्कीच अंदाज लावू शकतो की भाजपने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। विशेष म्हणजे यावेळी जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका सुद्धा होतील, कारण जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे सुद्धा प्रभारी हे भाजपने नियुक्त केलेले आहेत। आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पडले जो भाजपला फटका बसलाय, त्यानंतर आता भाजपने सावध पावलं टाकून आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। अमोल, धन्यवाद सोमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।